शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय। पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने प्रशांत जगताप हे नाराज आहेत। त्यामुळे आता प्रशांत जगताप हे राजीनामा देणार असल्याची माहिती काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर प्रशांत जगताप यांनी हा निर्णय घेतलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास प्रशांत जगताप हे बाहेर पडणार असल्याची माहिती। त्यामुळे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने आता या ठिकाणी प्रशांत जगताप हे नाराज आहेत। लवकरच या ठिकाणी राजीनामा देणार असल्याची माहिती। मुंबईमध्ये झालेल्या बैठकीनंतर प्रशांत जगताप यांनी हा निर्णय घेतलेला आहे, नाराजी व्यक्त केलेली आहे। पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला तर हा मोठा धक्का या ठिकाणी पवारांच्या राष्ट्रवादीला बसू शकतो। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपण पाहतोय नाराजी नाट्य। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? आवाज येत नाहीये। हॅलो अमोल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आपण पाहतोय या ठिकाणी नाराजी नाट्य सुरू झालंय। पुण्यामध्ये प्रशांत जगताप राजीनामा देणार आहेत। आज दुपारी प्रशांत जगताप हे राजीनामा देतील। दुसरीकडे आपण पाहतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्यामुळेच प्रशांत जगताप यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव हा पक्षासमोर ठेवलेला आहे। काल ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक मुंबईमध्ये झालेली होती त्यामध्येच प्रशांत जगताप यांनी हा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे आणि त्यामुळेच प्रशांत जगताप हे आता पक्षातून बाहेर पडणार आहेत। त्यांची सातत्याने सुरुवातीपासूनच ही भूमिका होती की अजित पवार यांच्यासोबत निवडणूक लढायला नको, कारण की महाविकास आघाडी म्हणून आपण मतदारांपर्यंत सामोरं जाणार आहोत। आणि ज्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली होती त्यानंतर प्रशांत जगताप हे सातत्याने शरद पवार यांच्या सोबत राहिलेले होते, एकनिष्ठ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। मात्र आता कुठेतरी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत आणि त्यामुळे प्रशांत जगताप यांनी याआधीच मी राजकारण थांबवेल अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता, पण आता थेट ते पक्षातूनच बाहेर पडणार आहेत आणि त्यामुळे राजीनामा देण्याची तयारी सुद्धा त्यांनी ठेवलेली आहे। जेव्हा या दोन्ही राष्ट्रवादीची घोषणा अधिकृत होईल त्यानंतर प्रशांत जगताप हे आपल्या पक्षाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा सर्वात मोठा धक्का मानावा लागणार आहे, कारण की प्रशांत जगताप यांची एक आक्रमक भूमिका म्हणून पुणे शहरामध्ये आपण वेळोवेळी पाहत आलेलो आहोत। त्यांचे आंदोलन असेल किंवा मग पक्षासंदर्भातली भूमिका असेल, वेळोवेळी ते ठामपणे मांडत आलेले आहेत। पण आता कुठेतरी अजित पवारांना सोबत घेण्यावरून त्यांच्यामध्ये दुमत झालेला आहे आणि त्यामुळे सोबत असेच जोडलेले रहा। आपण पाहतो या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहे। पिंपरी चिंचवड मध्ये पुण्यात एकत्र लढणार असल्याची माहिती यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। अमोल, आपण पाहतोय या ठिकाणी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना आता वेग आलेला पाहायला मिळतोय। दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकत्र लढणार आहेत। नक्कीच अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कुठल्याही क्षणी या युतीची घोषणा होणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढणार आहेत। कालही याबाबतची एक महत्त्वाची बैठक या दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये झालेली आहे, ज्याच्यामध्ये जागांमध्ये चर्चा झालेली आहे। कुठल्या पक्षाला किती जागा येतील याबाबतची प्राथमिक चर्चा झालेली होती आणि अंतिम शिक्कामोर्तब यावर झालेला आहे। पण कोणत्या क्षणी आता ही घोषणा दोन्हीकडून केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आजही मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक आहे, ज्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे तिथं या दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या संदर्भातली काही चर्चा होती का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्र लढणार यावरती आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।